मालकाच्या हत्येनं लातूर हादरलं। उधारीवर सिगारेट दिली नाही म्हणून मालकाला संपवलं। क्षुल्लक कारणावरून लाठ्या काठ्यांनी मारलं। सीसीटीव्हीत कैद, हत्येचा थरार, आरोपी मात्र फरार। लातूर तालुक्यात एका हॉटेल मालकाची हत्या झाल्यानं खळबळ उडाली आहे। लाठ्या काठ्यांनी डोक्यात प्रहार करून आरोपींनी हॉटेल मालकाचा जीव घेतलाय। नायगाव इथल्या बारच्या बाहेर ही घटना घडली आहे। क्षुल्लक कारणावरून या आरोपींनी ही मारहाण केली आहे। धक्कादायक बाब म्हणजे ही मारहाण केल्यानंतर अज्ञात आरोपी बारमधली रोख रक्कम आणि दारूच्या बाटल्या घेऊन पळून गेले। निर्घृण मारहाण करणाऱ्या आरोपींचा हा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय। आरोपींनी ही मारहाण का केली, नेमकं काय घडलं, सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। एका हॉटेल मालकाच्या हत्येनं लातूर हादरलंय। मध्यरात्री लाठ्या काठ्यांनी मारहाण करत एका हॉटेल मालकाचा जीव घेण्यात आला। लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातल्या नायगाव इथं ही घटना घडली आहे। केवळ सिगारेट उधार दिली नाही म्हणून राग अनावर झालेल्या हल्लेखोरांनी हॉटेल मालकावर जीवघेणा हल्ला केला। गजानन नामदेव कासले असं या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। ते नायगाव इथल्या BN बार अँड रेस्टॉरंटचे मालक आहेत। या घटनेत आणखी एक जण गंभीर जखमी झाल्याची ही माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री 12च्या सुमारास 3 अज्ञात तरुण नायगाव इथल्या BN बार मध्ये आले। त्यांनी हॉटेल मालक गजानन कासले यांच्याकडे दारू आणि सिगारेटची मागणी केली, पण मालकानं नकार दिला। यावर आरोपींनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली। या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं आणि आरोपींनी कासले यांच्या डोक्यात काठीनं वार केले। भर रस्त्यात आणि बारच्या परिसरात आरोपींनी मालक कासले यांच्यावर लाठ्या काठ्यांनी हल्ला चढवला। ही मारहाण इतकी भीषण होती की गंभीर दुखापत झाल्यामुळे कासले यांचा जागीच मृत्यू झाला। या हत्येचा सगळा थरार तिथं असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। धक्कादायक बाब म्हणजे आरोपी केवळ हत्या करून थांबले नाही, तर त्यांनी हॉटेलमधल्या अजय भरत मोरे यांनाही काठीनं मारहाण करून गंभीर जखमी केलं। बारमध्ये असलेल्या सामानाची, टीव्हीची तोडफोड केली। जाता जाता कॅश काउंटर मधली रोख रक्कम जी अंदाजे 15,000 रुपये इतकी आहे, तसंच विदेशी मद्याच्या बाटल्याही आरोपींनी चोरून नेल्या। घटनेची माहिती मिळताच चाकूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालंय। त्या आधारे पोलीस आरोपींची ओळख पटवण्याचं काम करतायत। पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकं तयार करण्यात आली आहेत आणि आरोपींचा शोध घेतला जातोय। पण भर वस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे नायगाव आणि चाकूर परिसरात भीतीचं वातावरण आहे। मृत गजानन कासले यांचे भाऊ बालाजी कासले यांनी या घटनेची पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। या फिर्यादीवरून 3 अज्ञात व्यक्तींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। चाकूर परिसरात या घटनेनंतर दहशतीचं वातावरण आहे। सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत, तर आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी ग्रामस्थ करतायत। पण केवळ सिगारेट उधार द्यायला नकार दिल्यानं थेट जीव घेण्याची मानसिकता किती क्रूर आहे यावरून संताप व्यक्त होतोय। आता पोलीस आरोपींना बेड्या कधी ठोकणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। चाकूर पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत। माधव पिटलेसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com, लातूर।